हॅलो एव्हरीवन, सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या लेक्चरमध्ये। मी दिलीप मुसळे। मित्रांनो, जर आपण राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 ची तयारी करतायत, त्याचबरोबर गट ब तसेच गट क मुख्य परीक्षा 2024 च्या एक्झामची जर तयारी करत असेल तर यस, हा लेक्चर तुमच्यासाठी आहे। खूप विद्यार्थ्यांनी मला विचारलं होतं की तुमचा जो अप्रोच आहे तो जनरली तुम्ही कशा पद्धतीने करता, एकदा थोडासा एक लेक्चर आम्हाला इंट्रोड्यूस करा। त्याचबरोबर मी आतापर्यंत आजचा अनेक क्वेश्चन पेपर्स या ठिकाणी ॲनालिसिस दिलेला आहे, पण त्याला धरून आजचा एक या ठिकाणी लेक्चर मी तुमच्यासाठी डिलिव्हर करतोय। सगळ्यांनी हा जो लेक्चर आहे हा अगदी शेवटपर्यंत बघा। गट ब मुख्य परीक्षा 2023 का जी रिसेंट एक्झाम आहे गट ब ची सगळ्यात शेवटची, तर या पेपरमध्ये प्रश्न कसे आले होते आणि इन जनरल आपण एक्झामला गेल्याच्या नंतर प्रश्न कसे सॉल्व करायला पाहिजे, नोटीस करा। ह्या सगळ्या गोष्टींवर आपल्याला या ठिकाणी चर्चा करायची। आता सर्वप्रथम की हे जे ॲनालिसिस आहे हे खूप डिटेल्ड ॲनालिसिस असणार आहे। जसं की आपल्याकडे एक ट्रेंड आहे का ज्यावेळेस मुख्य परीक्षा होते तर पेपर झालेल्या दिवशीच बरेच लोक या ठिकाणी यूट्यूबला येतात आणि संभाव्य आन्सर की टाकतात। तर ती फक्त आन्सर की असते किंवा त्या एखाद्या प्रश्नाचं खूप थोडक्यात विश्लेषण करून तुम्हाला उत्तरापर्यंत घेऊन गेलेलं असतं, ठीक आहे। पण या ठिकाणी तसं न करता थोडंसं सविस्तरपणे क्रॉस रीडिंग कसं करायचं, क्रॉस इन्फॉर्मेशन कशी वापरायची, ॲप्रोच कसा बिल्टअप करायचा, बेसिक संकल्पनांच्या आधारे उत्तर कसं काढायचं, एलिमिनेशनचा कसा वापर करायचा, ह्या भरपूर साऱ्या गोष्टी या ठिकाणी मी तुम्हाला लेक्चरच्या सिरीजच्या माध्यमातून इंट्रोड्यूस करतोय। त्यामुळे हा जो लेक्चर आहे हा काहीसा खास आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट की या ठिकाणी नंबर ऑफ क्वेश्चन हे 50 आहेत, त्यामुळे निश्चितच हा लेक्चर थोडासा मोठा होऊ शकतो, कारण प्रश्न जास्त विश्लेषणाला थोडा वेळ जाणार आहे, परंतु यातला प्रत्येक शब्द हा तुमच्या कामाचा आहे। त्यामुळे शेवटपर्यंत ऐका, अजिबात मिस करू नका। तुम्हाला जर हा लेक्चर आवडलेला असेल तर आपल्या ह्या यूट्यूब चॅनलला 100% सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना ही लिंक शेअर करा, जेणेकरून जे विद्यार्थी या ठिकाणी गट ब राज्यसेवा गट क ची तयारी करत असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की जाईल। आणि त्याचबरोबर आपल्या या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सगळ्या विद्यार्थ्यांना अजून एक अत्यंत महत्त्वाची परंतु मी मुसळे सर माझी नम्र विनंती आहे, ज्या विद्यार्थ्यांचे या ठिकाणी 2022 2023 तसंच या वर्षीसुद्धा ज्या अनेक एक्झाममध्ये जर तुमचं सिलेक्शन झालेलं असेल तर मित्रांनो, तुम्हाला जी हवी आहे ती बेस्ट पोस्ट तुम्ही स्वीकारा, परंतु ज्या ठिकाणी तुम्ही इतर उरलेल्या परीक्षांमध्ये जर सिलेक्ट झालेला असाल तर त्या ठिकाणी तुम्ही ऑप्टिंग आउट करा, जेणेकरून आपले जे काही बाकीचे जे बांधव आहेत तसं बरोबर आहे की नाही, जसं बाकीचे जे काही मित्रमंडळी आहे का जे सध्या या ठिकाणी मेरिटच्या जवळ आहे परंतु मेरिटच्या खाली आहेत, त्यांना या पोस्टचा नक्की फायदा होईल, त्यांच्या घरामध्ये सुद्धा आनंदोत्सव साजरा करेल। चला आता आपण काय करूया, डायरेक्टली आपल्या लेक्चरला सुरुवात करूया। सगळ्यांनी हा लेक्चर शेवटपर्यंत बघायचा आहे। मित्रांनो, ए सेट आहे 2023 चा गट ब चा पेपर आहे, ठीक आहे। तर निश्चितच या ठिकाणी तुमच्या पेपरमध्ये इंग्लिशचे आणि मराठीचे असे 50-50 प्रश्न विचारले होते आणि विशेष बाब म्हणजे या पेपरमध्ये जवळपास 85, 87, 88 पर्यंत विद्यार्थी जाऊन पोहोचलेले आहेत, म्हणजे इथपर्यंत ॲक्युरसी मुलांची वाढत चाललेली आहे। त्यामुळे निश्चितच आपण सुद्धा मागे राहायला नको। या 50 प्रश्न जे इंग्लिशचे आहे ह्या 50 पैकी आता तुम्हाला 40 पेक्षा जास्त मार्क्स पडणं हे क्रमप्राप्त आहे। जर तुम्हाला एवढे मार्क्स पडले, मराठीमध्ये जर तुम्हाला साधारणतः 40 ते 45 पर्यंत जर स्कोर जर आला तर खऱ्या अर्थानं तुम्ही मेरिटला खूप जवळ आलेला असता, हे तुम्ही गृहीत धरायचं। त्यामुळे जे काही कराल ते 40+ मार्क्स इंग्लिशमध्ये पडेल या दृष्टीनंच अभ्यासाला करायची तयारी। मग ते तुमचं ग्रामर असेल, तुमचं व्होकॅब्युलरी असेल, आणि ग्रामर आणि व्होकॅब्युलरी सोबत अजून एक अत्यंत इम्पॉर्टंट पार्ट आहे ते म्हणजे तुमचं PYQ ॲनालिसिस। कारण फक्त इंग्लिश ग्रामर वाचून उपयोग नाही आहे, फक्त इंग्लिशची व्होकॅब्युलरी रट्टे मारून पाठ करून उपयोग नाही आहे। हे जे काही सगळं ज्ञान तुम्ही इंग्लिश लँग्वेजचं जर मिळवलेलं आहे याचं तुम्हाला पेपरमध्ये प्रश्नाच्या स्वरूपामध्ये ॲप्लिकेशन करता आलं पाहिजे। कारण एक्झामचा जो 1 तासाचा वेळ आहे, ह्या 1 तासामध्ये तुम्ही ते प्रश्न कशा पद्धतीनं हँडल करता, किती पद्धतशीरपणे ॲक्युरसी मेंटेन करून किती स्पीडमध्ये तुम्ही त्या प्रश्नांना तुमचा रिस्पॉन्स देता, हे त्या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे। मग तुम्ही किती मेन्स दिलेले आहेत, तुमच्याकडे किती अनुभव आहे, तो सगळा गौण आहे। तो 1 तास आपल्याला सांभाळता आला पाहिजे, हे लक्षात ठेवा। आणि त्यासाठी तुम्हाला PYQवर अत्यंत चांगली पकड असणं गरजेचं आहे। जितकी PYQवर तुमची पकड असेल, जितका ॲप्रोच तुमचा स्ट्रॉंग असेल,
तितका तुमचा कितीही जटिल वाटणारा प्रश्न जरी आहे तो चुटकीसरशी या ठिकाणी तुमचा क्रॅक होतो, म्हणजे तुमचा सुटतो. हे माझं ओपन चॅलेंज आहे का जे मी करून दाखवलेलं आहे. याच्यावर मी खूप एफर्ट्स घेतलेला आहे. त्याचाच पार्ट म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवलेला आहे. सगळ्यांनी हा लेक्चर काळजीपूर्वक ऐका मित्रांनो. तर पुढे जाण्याच्या अगोदर मी माझ्यासाठी 1 मिनिट वापरतो. या ठिकाणी राज्यसेवा, गट ब, गट क किंवा तुमची कुठली पण एक्झाम असू द्या, या सगळ्या एक्झामच्या दृष्टीनं एक अत्यंत लाभदायक असा कोर्स या ठिकाणी मी इंट्रोड्यूस केलेला आहे. आपले ॲप्लिकेशन आहे मित्रांनो दिलीप मुसळेस इंग्लिश अकॅडमी. ह्या ॲप्लिकेशनवर तुम्हाला जायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला बॅच नंबर 4 या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी ती प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण दिलेलं आहे. तब्बल या ठिकाणी 2,500पेक्षा जास्त टॉपिक वाईज प्रश्न, ज्यांचं इंग्लिश ग्रामरच्या टॉपिकवर जर कमांड नसेल तर हे प्रश्न ऐकायचे. त्याचबरोबर तुम्हाला फुल आयोगाच्या वेबसाईटवर जेवढ्या प्रश्नपत्रिका आहे का ज्यांच्यामध्ये इंग्लिश आहे अशा 77 वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका 2011 ते 2023 पर्यंतच्या सगळ्या प्रश्नपत्रिकांचं अगदी थरली ॲनालिसिस तुम्हाला करून दिलेलं आहे. तुमची या PYQवर ॲप्रोचवर जर पकड जर चांगली जर भेटली जर झाली तर एक्झाममध्ये त्याचा प्रचंड फायदा होतो. हे 2022 आणि 2023च्या पास झालेल्या विद्यार्थ्यांना विचारून बघा. शेकडोनी विद्यार्थी आपल्या बॅचमधून पास झालेले आहेत. त्याला काही वेगळं दुमत नाही. चला लेक्चरला सुरुवात करूया. त्या ठिकाणी आता बघायचं 51 ते 100 असे प्रश्न तुमचे या ठिकाणी इंग्लिशचे आहेत. ए सेट आहे. जर लेक्चर ऐकत असाल तर निश्चित झेरॉक्स कॉपी समोर ठेवा पेपरची आणि प्रश्नपत्रिके वाईज बघा. मी तुम्हाला प्रश्नपत्रिकेचा स्क्रीनशॉट या ठिकाणी दिलेला आहे आणि एक ॲप्रोच तुम्हाला इंट्रोड्यूस करतो की नक्की आपण काय केलं पाहिजे. हे सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे. पहा काय दिलेलं आहे. फाइंड आउट द मिनिंग ऑफ द फ्रेज अंडरलाइन इन द फॉलोइंग सेंटेन्स. पहिला जो प्रश्न दिलेला आहे हा तुमचा व्होकॅब्युलरीचा दिलेला आहे. काय विचारलेलं आहे. विल यू कॉल ऑन हिम टुडे अँड टेल हिम दॅट ही इज टू रीच द ऑफिस बाय 7 AM टुमॉरो. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. आपल्याला बाकीचं काय घेणं देणं नाही. तुम्हाला फ्रेज दिलेली आहे कॉल ऑन. तर कॉल ऑन ह्या क्रियापदाचं म्हणजे फ्रेझल वर्बचा तुम्हाला त्या वाक्याच्या कॉन्टेक्स्टप्रमाणे मिनिंग विचारलेला आहे. तुम्हाला 4 पर्याय दिलेले. पहिला दिलेला आहे टू शाऊट. शाऊट म्हणजे मोठ्याने ओरडले, बिलकुल होत नाहीये. टू रिमेंबर. रिमेंबर म्हणजे आठवणे, एखादी विसरलेली गोष्ट आठवणे, होत नाहीये. टू पे अ शॉर्ट व्हिजिट हे तुमचं उत्तर आहे. कॉल ऑन इट मीन्स टू पे अ शॉर्ट व्हिजिट टू समवरी. बरोबर, एखाद्याला धावती भेट देणं. ठीक आहे, हे तुमचं एक्झॅक्ट उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3. और इन्व्हाइट म्हणजे एखाद्याला आमंत्रित करणं, तर हा उत्तर निघत नाही. बघा या ठिकाणी तुम्हाला उत्तर काढलेलं आहे. आपलं जे पुस्तकं असतात मार्केटमध्ये मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो माझं सुद्धा पुस्तक होतं. पुस्तकाला प्रचंड लिमिटेशन येतं आणि त्यामुळे पुस्तक वाचून तितकासा फायदा होत नाही हे मला जाणवलं, म्हणून याला मी डिजिटल स्वरूपात आणलेलं आहे. पण एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही समजून घ्या का या ठिकाणी जर तुम्हाला कॉल ऑन या फ्रेझल वर्बचा मिनिंग जर कळला तर इथेच थांबायचं नाही आहे. तर कॉल हे क्रियापद आहे, त्याच्यापासून वेगवेगळे त्याला जर प्रेपोजिशन जर जोडले तर वेगवेगळ्या फ्रेजेस तयार झालेले आहेत. ठीक आहे, तर त्यांचे मिनिंग तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. नोटीस करा, फक्त कॉल ऑनचा मिनिंग अपेक्षित असणं नाही, तरी जर क्रॉस स्टडी तुमचा जागेवर झाला पाहिजे. जर कॉल क्रियापदापासून कॉल ऑन ही फ्रेज बनली तर अजून कोणकोणत्या फ्रेजेस आहेत का त्या कॉलपासून बनतात ह्या जर तुम्ही जर चेक केल्या तर तुमचा खूप छान पद्धतीने अप्रोच बिल्टअप होतो. खूप छान पद्धतीनं PYQच्या आधारे तुमचा स्टडीसुद्धा होऊ शकतो. तर या ठिकाणी मी तुम्हाला बाकीचे दिलेले आहे, त्यातलं उत्तर तुम्हाला दिलेलं आहे. कॉल ऑन इट मीन्स टू पे अ शॉर्ट व्हिजिट. बाकीच्या समजून घ्या. कॉल फॉर नावाची फ्रेझल वर्ब आहे. इट मीन्स टू मेक नेसेसरी डिमांड. काही अत्यावश्यक गोष्टींची किंवा अत्यावश्यक बाबींची मागणी करणे तुम्हाला दिलेलं आहे. पुढे दिलेलं आहे कॉल ॲट नावाची फ्रेझल वर्ब आहे. कॉल ॲट इट मीन्स टू व्हिजिट अ पर्टिक्युलर प्लेस फॉर अ शॉर्ट टाईम. एखाद्या ठिकाणावर अगदी कमी कालावधीपुरतं का होईना पण भेट देणं, तसं कॉल ऑन सारखीच फ्रेझल वर्ब आहे. पुढे दिलेले कॉल इन. कॉल इन इट मीन्स टू समन. एखाद्याला पाचारण करणे. ठीक आहे, एखाद्याला पाचारण करणे, आमंत्रित करणे. कॉल ऑफ याच्यामध्ये OFF आलेला आहे. कॉल ऑफ इट मीन्स टू कॅन्सल अँड प्लॅन ॲक्शन. एखादी नियोजित कृती कॅन्सल करणे म्हणजे कॉल ऑफ. येतं लक्षात. पुढची फ्रेझल वर्ब दिलेली कॉल अपॉन किंवा कॉल ऑन म्हटलं तरी चालतं, पण कॉल अपॉन ही खूप पद्धतशीर फ्रेज आहे. कॉल अपॉनचा अर्थ होतो फॉर्मली आस्क समवन टू डू समथिंग. एखादं कार्य करण्यासाठी एखाद्याला पाचारण करणे, याला आपण कॉल अपॉन असं बोललं जातं. जसं एखाद्या सभेसाठी लोक बसलेली आहे आणि जो अँकर आहे बोलणारा वक्ता, बोलणारा व्यक्ती, तो या ठिकाणी म्हणतो आहे नाव आय कॉल अपॉन आवर गेस्ट टू ॲड्रेस द ऑडियन्स.
म्हणजे अगदी फॉर्मली औपचारिकरित्या एखाद्या व्यक्तीला तुम्ही काय करताय, इन्व्हाइट करताय किंवा बोलण्यासाठी एखाद्या कृतीसाठी आमंत्रित करताय, त्याला कॉल अपॉन बोललं जातं. कॉल आउट ही फ्रेझल व्हर्ब आहे. इट मीन्स टू शाउट, मोठ्यानं ओरडणे. पण जनरली काय साठी मित्रांनो, मदतीसाठी ओरडणे. ठीक आहे, काय मदतीसाठी, बरोबर आहे का. याला कॉल आउट बोललं जातं. आणि अजून इट मीन्स टू कॉल अप. कॉल अप इट मीन्स टू रिमेंबर ऑर टू रिकॉल. एखादी गोष्ट तुम्ही विसरलेला आहात ती पुन्हा आठवण्याचा प्रयत्न करणं. बघा इथे तुम्हाला अप्रोच कसा समजून सांगतं. इथे तुम्हाला एक गोष्ट क्लिअर झाली का एक्झाममध्ये आयोगानं कॉल या फ्रेझल म्हणजे क्रियापदावर प्रश्न विचारलेला आहे. कॉलपासून तयार झालेली फ्रेझल वर्ब जर प्रश्न विचारलाय म्हणजेच काय आहे तर कॉल ही क्रियापद इम्पॉर्टंट आहे. मग आपल्या अभ्यासाचा अप्रोच कसा पाहिजे, जर कॉल ऑनवर प्रश्न विचारला तर कॉलपासून अजून कोणकोणत्या फ्रेझल वर्ब तयार झाल्यात त्याची तयारी करून ठेवायची, जेणेकरून उद्या कुठल्याही पण पेपरला कुठलाही जर एखादा फ्रेझल वर्ब जर प्रश्न आला तर तो तुमची तयारी झालेली असते, विसरणार नाही. हा अप्रोच तुम्ही लक्षात ठेवा. याला अर्थ होतो क्रॉस रिडिंग तुमच्याकडनं अपेक्षित आहे. फक्त तो प्रश्न आणि त्याचं उत्तर एवढंच मर्यादित न राहता त्याची जी काय क्रॉस इन्फॉर्मेशन ही पॅरलली घ्या आणि पुढे चला. त्याला अभ्यास बोललं जातं, त्याला PYQ ॲनालिसिस बोललं जातं. हे तुम्हाला याच्यातून मला सांगायचं. पुढचा प्रश्न घ्यायचा आता, फाइंड आउट द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइन इडियम. इथे तुम्हाला दुसरा प्रश्न इडियमवर विचारलेला आहे. आयोगानं सुरुवातच व्होकॅब्युलरीनं केलेली आहे, हरकत नाही. इडियमवर प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न काय दिलेला बघायचा. इट इज अनफॉर्च्युनेट म्हणजे हे दुर्दैव आहे दॅट इंडिया हॅज मोस्टली बीन ॲट लॉजरहेड्स विथ ऑल हर नेबर्स. इथे इंडिया या नामासाठी इथे हर वापरलेलं आहे. ठीक आहे, आपण भारत माता असं म्हणतो, स्त्रीचं रूप दिलेलं आहे, त्याला हर वापरलेलं हरकत नाही. इथे तुम्हाला इडियम वापरलेली आहे ॲट लॉजरहेड्स विथ. मग तुम्हाला ही अंडरलाईन केलेली इडियम आहे, हिचा मिनिंग विचारलेला आहे. तर ही खूप कॉमन इडियम आहे, ती तुम्हाला माहिती पाहिजे. ॲट लॉजरहेड्स विथ नावाची इडियम आहे आणि हिचा मिनिंग होतो मित्रांनो इन व्हायलंट डिस्प्यूट ऑर डिसॲग्रीमेंट किंवा टू बी इन कॉन्फ्लिक्ट. एखाद्याबरोबर या ठिकाणी तुमचं वादविवाद असणे किंवा प्रचंड ज्याला आपण म्हणू शकतो की डिसॲग्रीमेंट म्हणजे तुम्ही त्याच्याबरोबर एखाद्या गोष्टीच्या बाबतीत असहमती व्यक्त करतायत, याला आपण बोलवतो ॲट लॉजरहेड्स विथ. आलं लक्षात. मग या ठिकाणी टू बी ऑन गुड टर्म एक आहे, अजिबात नाही आहे, चांगले संबंध नाही आहे. इन्व्हाइट काय संबंधच येत नाही. डुईंग बिझनेस ओनली अजिबात नाही, तर उत्तर येतं तुमचं 4. डिसॲग्रीइंग ऑर कॉलरिंग विथ. तर या ठिकाणी इडियमची तयारी करत असताना मित्रांनो जवळपास थोडे ना थिडकी तुम्हाला मी आत्ताच सांगतो, राज्यसेवेची तयारी करतात, गट ब ची तयारी करतात, गट क ची तयारी करतात. एक ऑन एन ॲव्हरेज तुम्हाला 800 ते 900 इडियमची तयारी चांगली होणं गरजेचं आहे. कारण हल्लीच्या पेपरमध्ये काही नवीन इडियमचं येण्याचं प्रमाण आहे. मग या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, 2011 ते 2023-24 पर्यंतच्या ज्या वेगवेगळ्या एक्झाम झालेल्या आहेत या एक्झाममध्ये त्याच्यामध्ये UPSCचे पण पेपर तुम्ही काउंट करा, CDSचे तुम्ही पेपर काउंट करा, लेटेस्ट स्टाफ सिलेक्शनचे पेपर काउंट करा. यामध्ये आलेल्या वेगवेगळ्या इडियम्स आणि आपल्या वेगवेगळ्या एक्झाममधल्या MPSCच्या इडियम हे जर एकत्रित जर केलं तर 450 ते 500 इडियमची तुमची तयारी फक्त PYQ ॲनालिसिसच्या माध्यमातून होते. हे माझं तुम्हाला उदाहरण आहे या ठिकाणी. ठीक आहे. मग जर तुमचे 500 इडियमच्या आसपास जर तुम्ही PYQच्या आधारे जर होणार असेल तर तुम्ही उरलेले जे काही 200-300 जे काही इडियम असतील 300-400च्या आसपास यांना थोडे दिवस सेट करा आणि टार्गेट करून थोडं थोडं कंप्लीट करण्याचा प्रयत्न करा. फक्त पहिली प्रायोरिटी कशाला द्यायची, PYQला द्यायची, PYQतल्या इडियमला द्यायची. कारण या ठिकाणी प्रश्न इडियम्स रिपीट होण्याची संधी आत्तापर्यंत खूप आलेली आहे. खूप वेळा प्रश्न रिपीट झालेले आहेत. प्रश्न जरी नाही झाले तरी इडियम्स फ्रेजेस रिपीट होण्याचं प्रमाण जास्त आहे. तर जे येऊन गेलेले आहेत त्याच्यावर पहिली कमांड असली पाहिजे. न आलेल्या इडियमला नंतर पद्धतशीरपणे तुम्ही रीडिंगला सुरुवात करायची. असा तुमचा अप्रोच ठेवा, छान पद्धतीने इडियमची तयारी होऊन जाईल. जर तुम्ही बसला लायब्ररीत घेतलं 800-900 इडियमचं लिस्ट आणि दरदर वाचायला सुरुवात केली, ह्या अप्रोच चुकीचा आहे. एकदा नाही 10 वेळा वाचा, तुम्ही तिथेच येता जिथं सुरुवात केलेली असते. त्यामुळे अप्रोच क्लिअर करा, काय आलेलं आहे आणि काय आलेलं नाही, महत्त्वाचं काय, कमी महत्त्वाचं काय, याच्यामधला फरक कळला पाहिजे. म्हणजे तुमचा अभ्यासावर फोकस होतो, तो फोकस गरजेचा आहे, हे लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न या ठिकाणी दिलेला 53 नंबरचा, चूज दी वन वर्ड विच इज क्लोजेस्ट टू द अपोजिट इन मिनिंग ऑफ द अंडरलाइन वर्ड. आपल्याला काय विचारलेलं आहे, वन वर्ड विचारलं आहे, पण विच इज क्लोजेस्ट टू द अपोजिट इन मिनिंग, विरोधी अर्थाचा विचारलेला आहे. कसा,
विरोधी अर्थाचा. बघायचं, देअर वॉज नो अल्ट्रुइस्टिक मोटिव्ह दॅट प्रॉम्प्टेड हिम. अल्ट्रुइस्ट हा एक वन वर्डच्या लिस्टमध्ये आहे. कोणतंही पुस्तक घ्या, कोणत्याही पुस्तकामध्ये अगदी इझिली सापडेल असा शब्द आहे अल्ट्रुइस्ट. अल्ट्रुइस्ट म्हणजे परोपकारी, निस्वार्थी, जो नेहमी दुसऱ्यांच्या हिताचा फायदा किंवा हिताचा आपण म्हणू शकतो लक्ष देणारा जो व्यक्ती असतो त्याला अल्ट्रुइस्ट बोललं जातं. म्हणजे तो सेल्फिश नाही आहे, बरोबर आहे की नाही. जो दुसऱ्याचा विचार करतो त्याला आपण अल्ट्रुइस्ट बोललं जातं. मग जो याच्या अपोजिट विचारलं आहे, जो दुसऱ्याचा विचार करत नाही, त्याला काय बोललं जातं मित्रांनो? सेल्फिश बोललं जातं, बरोबर आहे की नाही. म्हणजे हा निस्वार्थी आहे आणि हा स्वार्थी आहे. म्हणजे अपोजिट विचारल्यामुळं शब्दाचा उत्तर काय निघते तुमचं? पर्याय क्रमांक 2. प्रश्न छान पद्धतीनं समजून घ्या. आणि हा जो अल्ट्रुइस्ट शब्द आहे ना, हा अल्ट्रुइस्ट शब्द 2011 ते आत्तापर्यंत किमान 8 ते 9 वेळा येऊन गेलेला आहे वेगवेगळ्या पेपरमध्ये. मग जर तुम्ही PYQला जर छान पद्धतीनं तयारी जर केलेली असेल, प्रश्नाला जर अप्रोच जर केला मित्रांनो, काही सेकंद लागतात उत्तर द्यायला आणि इतकी ॲक्युरसी येते का शेवटचे जे 10-15 मिनटं आहे का ते प्रचंड ताणतणाव मनावर येऊ शकतो. तिथे तुम्ही खूप रिलॅक्स झालेला असता, कारण ॲक्युरसी वाढलेली असते, प्रश्न कमी राहिलेले असतात. छान पद्धतीनं त्या वेळेला सुद्धा तुम्ही ॲडजस्ट करताय. त्यामुळे ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. इनह्युमन म्हणजे अमानवी असं काही नाहीच आहे. विकेड म्हणजे दुष्ट हे पण होत नाही आणि ब्रुटल म्हणजे पाशवी स्वरूपाचा, असंस्कृत हे होत नाही आहे. एक्झॅक्ट उत्तर आहे तुमचं सेल्फिश, का ज्याच्या अपोजिट आहे. तुम्हाला इथं बाकीच्या गोष्टी दिलेल्या बघायचं, सिनॉनिम पण दिलेले आणि अँटॉनिम पण दिलेले. मी जेव्हा पण लेक्चर घेतो, जेवढे पण लेक्चर घेतलेले त्या ठिकाणी तुम्हाला बेस्ट पॉसिबल सिनॉनिम आणि बेस्ट पॉसिबल अँटॉनिम या ठिकाणी दिलेले आहेत. त्याच्यामुळे तुमचा एक ॲडिशनल स्टडी या ठिकाणी तुमचा होतोय का जे तुम्हाला इतर ठिकाणी नाही मिळणार आहे. तर इथं अल्ट्रुइस्ट म्हणजे निस्वार्थी आहे. त्याला सिनॉनिम होतात मित्रांनो फिलॉन्थ्रॉपिस्ट. हा आपल्याला वनवर्डच्या लिस्टमध्ये, ज्याला आपण परोपकारी व्यक्ती असं बोलतो, त्याला आपण चॅरिटेबल सुद्धा बोललं जातं, त्याला बेनेव्हलंट सुद्धा बोललं जातं. हे तुम्हाला कधी पण पेपरला येऊ शकतात. बेनेव्हलंट, अनसेल्फिश, त्याचबरोबर दिलेलं आहे कंपॅशनेट. कंपॅशनेट म्हणजे त्याच्या मनामध्ये इतरांविषयी एक चांगला आदर आहे. मॅग्नॅनिमस, ज्याला आपण दिलदार व्यक्तिमत्व असं म्हणतो, इतरांचा विचार करणारा. त्याचबरोबर ह्युमन म्हणजे मानवी स्वभाव ह्या पद्धतीनं. आणि तुम्हाला दिलेलं बाउंटीफुल. तर हे सगळे याला सिनॉनिम दिलेले आहेत. तर हे या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही पेपरला येऊ शकतात, खूप इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर या अल्ट्रुइस्टला अँटॉनिम पण माहिती असावेत. हा जर या ठिकाणी सेल्फलेस असणार आहे तर हा निश्चित तुमचा सेल्फिश आहे. सेल्फ सेंटर्ड आहे म्हणजे फक्त स्वतःचा विचार करणारा, इतरांचा नाही. त्याचबरोबर पर्सिमोनियस आहे, बरोबर. इकडे खूप संकुचित वृत्तीचा व्यक्ती आहे. क्लोज फिस्टेड आहे. स्टिंगी आहे. स्टिंगी म्हणजे खूप असा चिटकून राहणारा, स्वतःची मत स्वतःपुरतंच या गोष्टी करतो. आणि सेल्फ इंडल्जंट आहे. तर हे याला अँटॉनिम होतात. त्यामुळे हे सगळे शब्द तुम्हाला माहिती असावेत, हे इम्पॉर्टंट आहे. व्हिडिओ पॉज करायचा आणि छानपणे तुम्हाला अल्ट्रुइस्ट शब्दाचे सिनॉनिम अँटॉनिम आपल्याला खाली लिहून ठेवायचे आहेत, हे लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न दिलेला बघायचा आता, चूज द मिनिंग ऑफ द वर्ड अंडरलाईन इन द फॉलोइंग. सलग चौथा प्रश्न तुमचा कशावर आलेला आहे? फ्रेज व्होकॅब्युलरीवर आलेला आहे. काय विचारले बघायचं आता? द विलेजर्स मे बी कोअर्स इन देअर लुक्स बट दे आर व्हेरी इनोसंट ॲट हार्ट. आणि दुसरं वाक्य दिलेलं आहे, द रिव्हर अपियर्स टू बी चेंजिंग इट्स कोर्स. बघा, 2 शब्द आहेत, दोन्ही शब्दांचं स्पेलिंग थोडासा स्लाइड चेंज आहे, पण प्रोनाउन्सिएशन हे ऑलमोस्ट सारखं येतं, कोर्स आणि कोर्स. तर पहिला जो दिलेला आहे बघा, COARSE, कोर्स, याचा जनरल या ठिकाणी मित्रांनो मिनिंग होतो जनरली समथिंग व्हेरी रफ, बरोबर. इकडे काय तुमचा कोर्सचा मिनिंग आहे? व्हेरी रफ. त्याला आपण दुसरा म्हणतो नॉट स्मूथ किंवा रूड किंवा आपण म्हणतो हॅव्हिंग बॅड मॅनर्स. जसं हे वाक्याचा कॉन्टेक्स्ट प्रमाणे तुम्ही नोटीस करायचं का जे व्हिलेजर्स आहेत, का जे गावाकडे राहणारी लोक आहे, खेडेगावांमध्ये राहणारे लोक आहे, ते भले अशा रीतीनं थोडेसे रफ असतील. म्हणजे इथं आता मी त्यांना उद्धट म्हणू शकत नाही आहे, हा शब्द तसा चुकीचा आहे. किंवा ते वेल मॅनर्ड नाही असंही म्हणू शकत नाही आहे, हा डिक्शनरी मिनिंग आहे. गावात राहणारी, खेड्यात राहणारे लोक असंस्कृत असतात, उद्धट असतात असं कधीच नाही आहे. ती खरंच चांगली लोक आहे. परंतु थोडा डिक्शनरीमध्ये त्याचा शब्दशः अर्थ असा दिलेला आहे, नोटीस करायचं का दे आर कोर्स म्हणजे थोडंसं शिक्षणाच्या बाबतीत आहे किंवा थोडंसं अनेक गोष्टींच्या बाबतीत ते अपरिचित आहे, शिक्षण त्यांचं कमी असेल, त्यामुळे त्यांचं थोडंसं सभ्यता ह्या गोष्टीच्या बाबतीत थोडेसे कमी असेल, परंतु बाकीचं काही नाही. ठीक आहे. कोर्स म्हणजे ज्याला आपण म्हणतो रूड,
बरोबर आहे का. बट दे आर व्हेरी इनोसंट बाय हार्ट, पण ते मनानं खूप चांगले असतात. ठीक आहे. मग या ठिकाणी तुम्हाला पुअर घ्यायचं नाही आहे, या ठिकाणी प्लीझंट घ्यायचं नाही, याचा अर्थ ब्युटिफुल घ्यायचं नाही, रफ असा शब्द अर्थ घ्यायचा आहे. आणि दुसरा दिलेला आहे द रिव्हर अपियर्स टू बी चेंजिंग इट्स डॉट डॉट कोर्स. म्हणजे जी नदी आहे ती तिचं काय करते, दिशा बदलते सारखं, तिचा जो मार्ग ते बदलत असते. ठीक आहे. मग या ठिकाणी कोर्सचे 2 मिनिंग आहे. जसं आपला PYQ अनालिसिसचा सुद्धा कोर्सच आहे, म्हणजे लेक्चरचा कोर्स असतो, तो झाला तुमचा कलेक्टिव्ह नॉन. पण कोर्सचा दुसरा पण मिनिंग आहे मित्रांनो, तो दिलेला आहे अ कम्प्लीट सिरीज ऑफ लेसन, हा झाला पहिला. आणि दुसरा दिलेला आहे द रूट और डिरेक्शन दॅट समथिंग किंवा स्पेशली अँड आर्ट क्राफ्ट शिप और रिव्हर टेक्स. बरोबर. जो काय मार्ग या ठिकाणी करते, मार्ग त्याला रूट बोललं जातं, त्याला बोललं जातं कोर्स. म्हणजे तुमचं उत्तर मिळतं मित्रांनो डिरेक्शन. त्यामुळे इथं पर्याय क्रमांक 4 हे तुमचं उत्तर अपेक्षित आहे. ह्या छोट्या छोट्या गोष्टी पाहत चला. जनरली काय होतं की एकदा का हे शब्द तुमच्या कानावर पडले तर तुमचे ते पाठ होऊन जातात. प्रश्नाच्या खाली मी स्पेस सोडलेले तिथं लिहून ठेवायचं, एकदा दोनदा रिव्हिजन करायचे, विषय कायमचा क्लोज होतो. उद्या कधी जर पेपरला जर प्रश्न रिपीट झाला किंवा ॲटलिस्ट ही होमोफोन जर रिपीट झाले तर 0 मिनिटात उत्तर येणार आहे तुम्हाला. म्हणजे पहिली प्रायोरिटी PYQला द्यायची, कारण ते येऊन गेलेले आहेत व्होकॅब्युलरी आणि ग्रामरचे रूल्स. आणि त्याच्यानंतर असा कोणता भाग आहे की जे आलेलं नाही त्याच्यावर आपली कमांड आली पाहिजे. म्हणजे तुमच्या अभ्यासामध्ये एक बॅलन्स क्रिएट होतो. म्हणजे अभ्यासही झालेला आहे, पेपरचा ॲप्रोचही समजलेला आहे, जेणेकरून तो जो परीक्षेचा जो 1 तास आहे तो छान पद्धतीने तुम्हाला युटिलाइज करता येणार. हे खूप इम्पॉर्टंट असतं. पुढचं दिलेलं आहे फाइंड आउट द मिनिंग ऑफ द वर्ड अंडरलाईन. परत त्या ठिकाणी व्होकॅब्युलरीचा प्रश्न दिलेला आहे. बरोबर आहे का नाही. अर्बन एम्प्लॉयमेंट इज अ मेजर प्रॉब्लेम. अर्बन म्हणजे शहरी लोकसंख्येला जो काही रोजगार द्यायचे हे खूप मोठी समस्या निर्माण झालेली आहे. ग्रामीण भागात तरी वेगवेगळ्या गोष्टी आहेत, शेती करू शकतात, ते शेतीच्या रिलेटेड काही तत्सम उद्योगधंदे करू शकतात, पण शहरामध्ये असं होत नाही आहे. त्यामुळे शहरी जी काय बेकारी आहे ती खूप मोठा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे अर्बनचा अर्थ होतो मित्रांनो शहरी, म्हणजे रिलेटेड टू सिटीज. त्यामुळे इथं सिटी हा तुमचं उत्तरच असला पाहिजे. कॉर्पोरेट नको, इंडस्ट्रीयल नको आणि इन बँक नको. निश्चित तुमचं एकमध्येच उत्तर निघलेलं आहे, म्हणजे दुसरं बाय डिफॉल्ट सॉफिस्टिकेशन यायला पाहिजे. मग दुसरं काय दिलेलं आहे, ही इज द सॉल ऑफ अर्बॅनिटी अँड विट. अर्बॅनिटी ज्याला आपण बोललं जातं मित्रांनो सभ्यता, किंवा त्याला आपण म्हणतो शिष्टाचार. बरोबर आहे की नाही. म्हणजे याला उत्तरात घ्यायचं सॉफिस्टिकेशन. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर तुमचं कन्फर्म आहे. पुढचं दिलेलं आहे चूज द करेक्टली पंक्च्युएटेड सेंटेन्स. आणि जनरली जर तुम्ही पंक्च्युएशनचे सगळे प्रश्न जर काढले तर एक नोटीस करा, मोस्टली प्रश्न हे डायरेक्ट स्पीचमधल्या वाक्यावर जास्त आहेत. मग डायरेक्ट स्पीचच्या वाक्याची रचना पंक्च्युएशनच्या अँगलनी सुद्धा पाठच करून ठेवायची. मग डायरेक्ट स्पीचचं वाक्य कसं असतं बघा, हा एक पहिला पार्ट जर आपण मी स्पोकन पार्ट असं बोललं जातं. म्हणजे जसं आपण म्हणतो ना जुन्या पेपरमध्ये याचं कोण कुणास बोलले, बोलणारा व्यक्ती आणि बऱ्याच वेळा ऐकणारा व्यक्ती, म्हणजे स्पीकर आणि लिस्नर दोघांचा पण उल्लेख असू शकतो. स्पोकन पार्ट जिथे संपतो तिथे कंपल्सरी स्वल्पविराम दिला जातो, तर हा स्वल्पविराम खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर जो दुसरा जो पार्ट असतो त्याला आपण बोललं जातं, सॉरी इथं स्पोकन पार्ट नाही आहे, याला बोललं जातं इंट्रोडक्टरी पार्ट. याला काय बोललं जातं, इंट्रोडक्टरी पार्ट. आणि बोलणारा व्यक्ती जे काय ॲक्च्युली बोललेला आहे त्याला स्पोकन पार्ट बोललं जातं. काय बोललं जातं, स्पोकन पार्ट. तर हा जो पार्ट आहे हा कंपल्सरी डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहिला जातो. कशामध्ये, डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, डबल इन्व्हर्टेड कॉमामधलं वाक्य स्वतंत्र असतं, त्याची सुरुवात ही नेहमी एखाद्या कॅपिटल लेटरनंच केली जाते. स्मॉल लेटरनं डबल इन्व्हर्टेड कॉमातील वाक्याची सुरुवात करायची नाही. ठीक आहे. आणि वाक्याच्या शेवटी जी काय विरामचिन्ह असणार आहे, पूर्णविराम, इंट्रोगेटिव्ह मार्क, एक्सक्लामेटरी मार्क, ते या डबल इन्व्हर्टेड कॉमाच्या आधी द्यायचं. म्हणजे इंट्रोगेटिव्ह मार्क असेल तर आधी द्या आणि नंतर डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट करा. असं होणार नाही या ठिकाणी. आधी डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट करायचा, नंतर इंट्रोगेटिव्ह मार्क द्यायचं. ही मेथड चुकीची आहे, ही मेथड तुमची करेक्ट आहे. ठीक आहे. मग ते कोणतं पण विरामचिन्ह असतो त्या डबल इन्व्हर्टेड कॉमाच्या अगोदर द्यायचं आणि सगळ्यात शेवटी डबल इन्व्हर्टेड कॉमा येतो. मग आता चेक करा काय दिलेलं आहे, अकबर सेड टू तानसेन विल यू टेक मी टू हिम. आता नोटीस करा, अकबर आणि तानसेन हे तुमचे प्रॉपर नाऊन आहे. व्यक्तीचं जे नाव असतं ते प्रॉपर नाऊन असतं, त्याचं इनिशियल लेटर नेहमी कॅपिटल असतं. बरोबर आहे की नाही, यस. मग या ठिकाणी बघायचं तुम्हाला अकबर तानसेन दिलेलं आहे, पण हा अकबर आणि हा तानसेन तसाच ठेवलेला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक डी काय झाला मित्रांनो,
चुकलेला आहे. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे, करेक्टली पंक्च्युएशन विचारल्यामुळे डीला उत्तरात घ्यायचं नाही. मग पहिले लगेच एलिमिनेट करून टाका. डी या ठिकाणी आलेला आहे म्हणजे पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी संपला. डी या ठिकाणी आलेला आहे म्हणजे पर्याय क्रमांक 4 सुद्धा संपला. हा अप्रोच समजून घ्या. आता उरले दोनच फक्त. ह्या दोघांमध्ये चेक करा, इथं ए आणि सी दिलेलं आहे आणि या ठिकाणी ओनली बी दिलेलं आहे, म्हणजे एकच वाक्य बरोबर आहे आणि एक चुकीचं आहे. ठीक आहे. मग आता चेक करा दुसरं, अकबर सेड टू तानसेन इथपर्यंतचं वाक्य बरोबर आहे. जे काय बोलला ते स्वल्पविरामामध्ये दिलेलं आहे, हे पण बरोबर आहे. इथं स्वल्पविराम दिला, डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये वाक्य दिलेलं आहे. पहिले वाक्य जर पाहिलं तर विल हा स्मॉल आहे, डब्ल्यू डबल इन्व्हर्टेड कॉमामधलं वाक्य कॅपिटल पाहिजे, म्हणजे कॅपिटल लेटरनं सुरू होतं, स्मॉल लेटरने नाही. त्यामुळे ए सुद्धा काय झाला, चुकला. आता जर इथला ए जर चुकत असेल मित्रांनो तर बाय डिफॉल्ट उत्तर काय येतं, पर्याय क्रमांक 2 येतं, कारण इथे एलिमिनेशन झालेलं आहे. म्हणजे बघा मी ही 2 वाक्य पाहिलेली सुद्धा नाही आहे, तरी पण खात्रीशीर सांगतो सी सुद्धा चुकलेला आहे. कसं बघा, अकबर सेड टू तानसेन विल यू टेक मी टू हिम, हे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सची सुरुवात हेल्पिंग वर्बनं होते, त्याच्यानंतर तुमचा कर्ता आणि मुख्य क्रियापद येतं. मग वाक्याच्या शेवटी इंट्रोगेटिव्ह मार्क पाहिजे, त्यांनी पूर्णविराम दिलेले का जे चुकीचं आहे. मग तसे आपण एलिमिनेशनमध्ये त्याला काढलंच होतं, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे तुमचं उत्तर एक्झॅक्ट येतं. म्हणजे बघा बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला बेसिक संकल्पना माहिती आहे, तर बेसिक संकल्पना अप्लाय करून तुम्ही अर्ध उत्तर काढता आणि अर्ध एलिमिनेशनमध्ये निघून जातं. जास्त लोडही राहत नाही आणि 100% ॲक्युरसी राहते. जेव्हा तुम्ही एका प्रश्नाकडनं पुढच्या प्रश्नाकडे शिफ्ट होता तेव्हा मागच्या प्रश्नाचं बर्डन घेऊन पुढे जायचं नाही. खात्रीशीर उत्तर देऊन जर पुढे गेला ना तर मागच्या दिलेल्या डॉटचं टेन्शन पुढे राहत नाही. पण जर बेछूट गोळीबार केल्यासारखं अंदाजपंची जर उत्तरं जर तुम्ही जास्त देत आला तर शेवटच्या 10 मिनिटांमध्ये ते अंदाजपंची दिलेलं उत्तर प्रचंड तुम्हाला टॉर्चर करतं, कारण तुम्हाला माहीत नाही हे बरोबर आहे का नाही. आणि त्यामुळे शेवटी 10-20 मिनिटात वाटतं अरे लय गोळ्या मारल्यात, काय खरं वाटत नाही आहे. मग शेवटी हाताला घाम येणं, डोळ्याला अंधारा येणं, माइंड ब्लॉक होणं, ह्या गोष्टी येतात. त्यामुळे ॲक्युरसी सुरुवातीपासूनच बिल्टअप झाली पाहिजे, म्हणजे शेवटच्या 10 मिनिटात असं फील होतं अरे आता किती राहतील की नाही ते मला माहीत नाही, परंतु दिलेले माझी ॲक्युरसी जास्त आहे. हा फील शेवटच्या 10 मिनिटात टिकला पाहिजे, तर शेवटचे 10 मिनिटं शांततेमध्ये तुम्हाला उत्तरं देता येतात. लक्षात ठेवा. मग ह्या गोष्टींना जपायचं, म्हणजे जे प्रेशर मॅनेजमेंट आहे वेळेचं हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. विच ऑफ द फॉलोइंग इज किंवा आर नॉट द करेक्ट निगेटिव्ह सेंटेन्स, काय विचारलेले आहे, आर द करेक्ट निगेटिव्ह सेंटेन्सेस. तुम्हाला निगेटिव्ह वाक्य बनवायचे मित्रांनो, याचा अर्थ तुम्ही समजून घ्या. तुम्हाला जे वाक्य दिलेलं आहे ते पॉझिटिव्ह आहे. कसं आहे, वी ॲडमिट, ॲडमिट म्हणजे स्वीकार करणे, ॲक्सेप्ट करणं. काय ॲक्सेप्ट केलेलं आहे, वी वेंट टू सी अ फिल्म, आम्ही फिल्म पाहायला गेलो होतो, हे आम्ही स्वीकार केलं. येतं का लक्षात. मग आता तुम्ही नोटीस करा या ठिकाणी तुम्हाला हे वाक्य पॉझिटिव्हचं निगेटिव्ह करायचं आहे. पॉझिटिव्हचं जरी तुम्हाला निगेटिव्ह करायचं असेल तरी मित्रांनो वाक्याचं स्ट्रक्चर निगेटिव्ह होणार आहे, अर्थ निगेटिव्ह करायचा नाही. इथं स्पष्ट दिलेलं आहे वी वेंट टू सी अ फिल्म, आम्ही फिल्म पाहायला गेलतो, गेलोच होतो कन्फर्म आहे, त्यामुळे गेलो नव्हतो असं नाही म्हणायचं. नोटीस करा. त्यामुळे वी ॲडमिट दॅट वी डिड नॉट गो, इथे गेला आणि इथं गेला नाही असा अर्थ होतो. त्यामुळे निगेटिव्ह करताना मिनिंग बदलू देऊ नका. त्यामुळे डिड नॉट गो येणार नाही. दुसरं वाक्य, त्यामुळे आता ए गेलेलं आहे बघा, त्यामुळे ए असणारा पर्याय लगेच रिमूव्ह करा, पहिले तुमचं टेन्शन दूर होतं. वी ॲडमिट गोईंग नॉट टू सी अ फिल्म, असं रचना नाही होणार मित्रांनो. हे मूळ रूप आहे ना, तर त्याचं गोईंग नाक करू. आता तसं हे निगेटिव्ह असं वापरत नाही. आणि जो नॉट हा शब्द आहे हा कधी मोकळा येत नाही, त्याच्या अगोदर जनरली हेल्पिंग वर्ब येत असतं. त्यामुळे दुसरं बी चुकलेलं आहे. आता चेक करा, जर तुमचा बी चुकलेला आहे पहा, याच्यामधला बी गेला आणि इथला सुद्धा बी गेला, म्हणजे तुमचं उत्तर कन्फर्म काय येतं मित्रांनो, 4 येतं. एलिमिनेशननी सुद्धा इथं उत्तर आलेले, कन्फर्म चेक करून बघा. मग इथं 2च राहिलेले तुमचे, म्हणजे सी हा सुद्धा बाय डिफॉल्ट चुकलेला आहे. बघा वी डेनाय, डेनाय म्हणजे तुम्ही काय केलेले, नाकारलेलं आहे. अरे बदलायचंच नाही ना तुम्हाला, अर्थ बदलायचं नाही आहे, फक्त वाक्याचं पॉझिटिव्हचं निगेटिव्ह करा, पण मिनिंग बदलू नका. डिनाय म्हणजे नाकारलेलं आहे. वी डिनायड दॅट वी डिड नॉट गो टू सी अ फिल्म, निगेटिव्ह नाही करायचं. त्यामुळे सी सुद्धा चुकतो, म्हणजे डी बरोबर येतं वी डू नॉट डिनाय. इथं ॲडमिट दिलेलं आहे, याचा फक्त निगेटिव्ह केलेलं आहे वी डू नॉट डिनाय. वी ॲडमिट म्हणजे काय, आम्ही
स्वीकारलं. आणि वी डू नॉट डिनायचा अर्थ काय होतो? आम्ही नाकारलं नाही. आम्ही नाकारलं नाही म्हणजेच आम्ही स्वीकारलं. अर्थ बदललाय का? नाही, फक्त फॉर्म बदललेला आहे वाक्याचा. काय दॅट वी वेंट टू सी अ फिल्म. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही या पद्धतीनं उत्तरापर्यंत पोहोचू शकता. आयदर बेसिक संकल्पना लक्षात असेल तर एलिमिनेशन खूप छान पद्धतीनं काम करतं आणि उत्तरापर्यंत पटकनी पोचतं. हे तुम्हाला मी दाखवून दिलेलं आहे. हे करण्याचा प्रयत्न करायचा. पुढे दिलेलं आहे सी गेव द बॉय अ बुक. सी झाला वाक्यामध्ये सब्जेक्ट, गिवचा भूतकाळ झाला गेव. कुणाला दिलं? द बॉय हा झाला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. मुलाला काय दिलं? अ बुक दिलं, हा सुद्धा झाला ऑब्जेक्ट. एक आहे तुमचा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आणि एक आहे तुमचा डायरेक्ट ऑब्जेक्ट. आता तुम्हाला काय विचारल्याचा? पॅसिव्ह वॉइस बनवा. जर तुमच्या मूळ वाक्यामध्ये ॲक्टिव्ह वॉइसच्या वाक्यामध्ये जर 2 कर्म असतील तर मित्रांनो अशा इनडायरेक्ट वाक्यामध्ये पॅसिव्ह सेंटेन्समध्ये 2 पॉसिबल पॅसिव्ह वॉइस येऊ शकतात. जर 2 ऑब्जेक्ट असतील तर 2 पॅसिव्ह वॉइस होतात. नोटीस करा. मग जर डायरेक्ट ऑब्जेक्टनं जर पॅसिव्ह वॉइसची सुरुवात जर केली तर जो इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे तो क्रियापदाला टूने जोडून द्यायचा. जर इनडायरेक्ट ऑब्जेक्टनं जर पॅसिव्ह व्हायची सुरुवात केली तर डायरेक्ट ऑब्जेक्ट हा क्रियापदाच्या नंतर ॲज इट इज जोडून द्यायचा. आणि तुमचं वाक्य जे काही काळात असेल त्या काळानुसार पॅसिव्ह व्हाईसमध्ये बी प्लस V3 हे क्रियापदाची रचना घ्यायची. आता गिवचा भूतकाळ काय केलेला आहे? गेव. साधा भूतकाळ दिलेला आहे. त्यामुळे याचा पॅसिव्ह व्हाईस करताना तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला ऑज किंवा वेअर प्लस V3 करायचं आहे. ही रचना लक्षात ठेवा. आता आपण एकेका पॅसिव्हची सुरुवात करूया. इथं दिलेलं आहे द बॉय, हा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, हरकत नाही आहे. द बॉय साधा भूतकाळ आहे त्यामुळे ऑज गिवन बी प्लस V3 बरोबर आहे. द बॉय ऑज गिवन, मुलाला काय देण्यात आलं? पुस्तक. इनडायरेक्ट ऑब्जेक्टनं सुरुवात केली तर डायरेक्ट ऑब्जेक्ट क्रियापदाच्या नंतर आहे असा जोडून दिला आणि बायनं करता जोडून दिला. तर या ठिकाणी सी हा नॉमिनेटिव्ह केसमध्ये सब्जेक्ट आहे. बायच्या नंतर तो कर्म बनतो, तो नॉमिनेटिव्हचा ऑब्जेक्टिव्ह केस करायचा. तर बायचं नंतर सीचं रूपांतर हरमध्ये झालेले, म्हणजे ए उत्तरामध्ये आला पाहिजे. मग आता जर चेक करायचं, याच्यामध्ये ए नाही आहे, पर्याय क्रमांक 3 गेला. याच्यातही ए नाही, हा पण पर्याय गेला. 2च राहिला. आता ADAC म्हणजे बीचा तर इथं उल्लेखच नाही. याचा अर्थ बी तुमचा चुकलेलाच पाहिजे. बघायचं आता द बुक म्हणजे इनडायरेक्ट ऑब्जेक्टनं डायरेक्ट ऑब्जेक्टनं सुरुवात केलेली आहे. अ बुक ऑज गिवन टू द बॉय बाय हर. आपलं बी राहिलेलं आहे, पहिलं बी चेक करूया. द बॉयने सुरुवात केलं. द बॉय गेव अ बुक बाय हर. ॲक्टिव्हचं पॅसिव्ह व्हॉइस करताना V2 नाही येणार परत, त्यामुळे बी चुकलेला आहे. आता जर बी जर चुकलेलं असेल तर बी तसाही आपण रिमूव्ह केलेला आहे. अ बुक ऑज गिवन टू द बॉय बाय हर ही रचना एक बरोबर येते, कारण डायरेक्ट ऑब्जेक्टनं सुरुवात केलेली आहे. अ बुक ऑज गिवन ज्यावेळेस डायरेक्ट ऑब्जेक्ट सुरुवात होते, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट क्रियापदाच्या नंतर टूनं जोडून द्यायचा. हा जो टू एन याचा रोल खूप इम्पॉर्टंट असतो. तो नेहमी इनडायरेक्ट ऑब्जेक्टच्या आधी येत असतो पॅसिव्ह व्हॉइसमध्ये, आणि बायनं तुम्ही करता जोडायचा. मग या ठिकाणी बघायचं आहे अ बुक ऑज गिवन टू द बॉय बाय हर पाहिजे, कारण करता सी आहे, तो कर्म बनतो या ठिकाणी, त्यामुळे पर्याय क्रमांक सी बरोबर येतोय. ठीक आहे. मग डी कसा चुकतो? अ बुक ऑज गिवन टू हर बाय द बॉय. मुलानं तिला पुस्तक नाही दिलं, तिने मुलांना पुस्तक दिलेले. इथं विनाकारण करता याची जागा बदललेली आहे, ते चुकीचं आहे. त्यामुळे सीला जर उत्तरात घ्यायचं तर उत्तर येतं पर्याय क्रमांक 2. डी चुकीचा आहे, पर्याय क्रमांक 1 चुकलेला आहे. आता हे ॲक्च्युली सोपा प्रश्न आहे, सगळ्यांनाच माहितीच आहे असं नाही का माहिती नाही, परंतु ॲप्रोच बनवून ठेवा. छोट्या छोट्या गोष्टी माहिती असेल तरी एकदा शिकून घ्या. चालता चालता खूप काही गोष्टी नव्याने शिकायला भेटतात आणि माहिती जरी असेल तरी उजळणी होऊन जाते, त्यामुळे पुढे अभ्यासाला खूप छान चालना भेटते. ह्या गोष्टी समजून घ्यायच्या. पुढचं दिलेलं आहे विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट नाउन फॉर्म विचारलेलं आहे. डिस्ट्रॉय. डिस्ट्रॉय हे क्रियापद आहे मित्रांनो. याच्यापासून दिलेलं आहे डिस्ट्रक्टिव्ह. डिस्ट्रक्टिव्ह म्हणजे IVE हा ॲडजेक्टिव्ह बनवतो, त्यामुळे हा उत्तरात येणार नाही आहे. इथं दुसरा शब्द दिलेला आहे डिस्ट्रक्शन. तर मित्रांनो डिस्ट्रॉय या क्रियापदाला जर तुम्ही ION जोडलं तर निश्चित त्याचं नामामध्ये रूपांतर होतं, कारण ION हा नाऊन सफिक्स आहे. तर डिस्ट्रॉय म्हणजे सर्वनाश करणे आणि डिस्ट्रक्शन म्हणजे सर्वनाश.
हा शब्द 100% नाऊन बोलतो. उत्तर तुमचं काय आलं पाहिजे, पर्याय क्रमांक 2. त्यामुळे डिस्ट्रक्ट हे उत्तरात येणार नाहीये आणि डिस्ट्रक्टिंग सुद्धा उत्तर आहे. स्पष्टपणे शब्द डिस्ट्रक्शन दिलेला आहे. ION ह्या नाऊन सफिक्सनं जोडल्यामुळे त्याला डॉट देऊन टाका. चला पुढे चालायचं आता. फाइंड आउट द वन वर्ड फॉर द अंडरलाईन वर्ड. तुम्हाला जर 60 पर्यंत जे प्रश्न जर पाहिले तर तुम्हाला जास्त प्रश्न हे व्होकॅब्युलरी आलेले. ठीक आहे, हरकत नाही, जे आहे ते कंटिन्यू करा. काय दिलेले, वन हु इज अ गुड जज ऑफ आर्ट. याच्यामध्ये आर्ट येऊ शकतं, म्युझिक येऊ शकतं, फूडसुद्धा येऊ शकतं. का ज्याला आपण त्याच्यामध्ये तो खूप पारंगत आहे, त्याला त्याचं खूप ज्ञान आहे. बरोबर आहे का. मग त्याच्यामध्ये आर्ट असेल, म्हणजे संगीत आहे, नृत्य आहे, फूड आहे, याची कलेविषयी विशेष त्याला माहिती असणारा व्यक्ती. मग याचं उत्तर येतं तुमचं एक्झॅक्टली सांगतो आता, कणास्वर. कणास्वर हा एक असा व्यक्ती का तो जनरली त्याच्याविषयी खूप निपुण आहे, तज्ज्ञ आहे. मग बाकीचे तुम्हाला माहिती असावे. उत्तर ते 1 मध्ये कन्फर्म झालेले आहे आणि हा शब्दसुद्धा रिपीट झालेला आहे. याच्या अगोदर हा येऊन गेलेला आहे, नवीन नाही हा, लक्षात ठेवायचं. पुढे दिलेलं आहे हिप्पोक्राइट. हिप्पोक्राइट म्हणजे ढोंगी व्यक्ती का जो तसा नाही आहे परंतु दुसरा तो दाखवण्याचा प्रयत्न करतो. बरोबर आहे का. जसं माझं सोसायटीमध्ये खूप स्टेटस आहे, रियालिटीमध्ये त्याला कुत्रं विचारत नसतं, परंतु तो स्वतःला असाच दाखवतो का माझ्याकडे खूप ज्ञान आहे, मी खूप ग्रेट आहे. रियालिटीमध्ये तसं काही नसतं. पुढे दिलेलं आहे बघा पायोनियर. पायोनियर म्हणजे निर्माता. एखादं कल्चर, एखादी नवीन गोष्ट नव्यानं रुजवणारा. जनरली हा लिटरेचरच्या कॉन्टेक्स्टमध्ये जास्त येतो. साहित्य क्षेत्रामध्ये नवीन संकल्पना रुजवणारा व्यक्ती, त्याला आपण पायोनियर असं म्हणू शकतो. ठीक आहे, बरोबर. इथं दिलेलं बघायचं, अ पर्सन हु इज वन ऑफ द फर्स्ट टू डेव्हलप ॲन एरिया ऑफ ह्युमन नॉलेज, कल्चर एक्सेट्रा. नव्यानं काहीतरी पायंडा पाडणारा व्यक्ती म्हणजे पायोनियर. आणि आता कार्टोग्राफर म्हणजे नकाशा बनविणारा व्यक्ती. बरोबर आहे का. कार्टोग्राफर म्हणजे काय, नकाशा बनविणारा व्यक्ती. रिपीट झालेले शब्द आहेत. उत्तर 1 मध्ये निघतं, पण बाकीचे शब्द आपल्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहेत. सगळे इम्पॉर्टंट आहे आणि सगळे पुढे ना पुढे येऊन गेलेले आहेत. पुढचा प्रश्न घ्यायचा आहे आता. द वर्ड रन कॅन हॅव मल्टिपल मिनिंग. रन ह्या क्रियापदाचे वेगवेगळे मिनिंग आहेत. इन विच ऑफ द फॉलोइंग कॉन्टेक्स्ट डज रन रिप्रेझेंट द ॲक्शन ऑफ मुवमेंट ऑन फूट. का जिथं पायी चाललेला आहे, कृतीचा बोध करतो असं क्रियापद शोधा. जिथे कृतीचा बोध होतो आहे, मग ते असा मिनिंग तुम्हाला शोधायचा. पहिलं दिलेलं बघायचं, आय नीड टू गो फॉर अ रन टू स्टे फिट. तुम्हाला जर हेल्दी फिट राहायचं असेल तर मला कशाची गरज आहे, मला वॉकिंगला जायची गरज आहे. वॉकिंगला जाणं ही तुमची चालत जाण्याची क्रिया व्यक्त करतं. म्हणजे तुमचं या ठिकाणी रन ह्या शब्दाचा अर्थ, हा शब्द नाऊन आलेला आहे, याचा अर्थ होतो तुम्ही पायावर चालणे. तुम्हाला फिटनेस ठेवायचं आहे तर तुम्ही वॉकिंगला गेलं पाहिजे. चालायचं म्हणजे पायीच चालणार ना, बरोबर आहे की नाही. म्हणजे तुम्हाला पहिल्याच वाक्यामधून मुव्हमेंटचा उल्लेख झालेला आहे. उत्तर तुमचं इथंच निघलेलं आहे. मग बाकीचे का चुकलेले त्याची खात्री करून घ्या. द वॉटर बिगॅन म्हणजे पाणी सुरुवात झालेली, कशाला, टू रन. पाणी वाहायला लागलेलं आहे. कशामधून, आउट ऑफ द फॉसेट. फॉसेट म्हणजे तोटी, नळ जे असतो त्या नळामधून पाणी गळायला लागलेलं आहे, वाहायला लागलेलं आहे. आता पाण्याला काय पाय तर नाही आहे का जेणेकरून ते चालत जाणार आहे. त्यामुळे इथं रन हे क्रियापद वाहने अशा अर्थानं आलेलं आहे. त्यामुळे इथं ॲक्टिव्हिटी नाही आहे चालण्याची. त्यामुळे इथं दुसरं उत्तर चुकलेलं आहे. तिसरं बघायचं, सी रन्स अ सक्सेसफुल बिझनेस. ते एक चांगला व्यवसाय चालवते. व्यवसाय करणे म्हणजे पायी चालणे नाही. बरोबर आहे. तुमचा व्यवसाय उद्योगधंदा जर तुम्ही करत असाल तर त्याला व्यवसाय चालवणे असं बोललं जातं. त्यामुळे इथं व्यवसाय करणे, इथं काही ॲक्टिव्हिटी नाही आहे पायाची, त्यामुळे इथं सुद्धा अर्थ निघत नाही. ही हॅज अ लॉंग रन अहेड ऑफ हिम इन द मॅरेथॉन. मॅरेथॉनमध्ये एक व्यक्ती दुसऱ्याच्या खूप पुढे निघून गेलेला आहे. म्हणजे त्याची त्या शर्यतीमधली अवस्था किंवा पोझिशन दाखवलेलं आहे. अ लॉंग रन ही फ्रेज आहे आणि हिचा मिनिंग होतं मित्रांनो फार अवे ऑफ. च्यापासून खूप दूर असणं म्हणजे डिस्टन्स इंडिकेट केलेलं आहे. एक व्यक्ती जर इथे जर पळत असेल आणि मॅरेथॉनमध्ये दुसरा जर पुढे असेल तर ए नावाचा व्यक्ती बी पासून खूपच पुढे आहे. इथं पायाची मुवमेंट नाही सांगितलेलं आहे, इथं दोघांमधलं अंतर सांगितलेलं आहे. सो हा सुद्धा उत्तरात येत नाही. म्हणजे उत्तर काय येतं तुमचं, एक येतं का जिथे ॲक्च्युली तुम्हाला चालायचं आहे का जे विचारलेले प्रश्न समजून घ्या. आता याचं उत्तर तुम्हाला ग्रामरच्या पुस्तकात किंवा व्होकॅब्युलरीच्या पुस्तकात कधीच मिळणार नाही. इथे तुमचं डोकं लावायचं आहे.
म्हणजे ज्यावेळी तुम्ही PYQच्या अँगलने विचार करता, जितकं जास्तीत जास्त प्रश्नांमधले ॲप्रोच तुमचे समजून येतात, तेव्हा प्रश्नामध्ये ॲप्रोच कसा बिल्टअप करायचा याचं नॉलेज तुम्हाला बाय डिफॉल्ट ह्या जुन्या प्रश्नपत्रिकांमधील प्रश्नांच्या अँगलने येणार आहे. आणि हा जो ॲप्रोच मी तुम्हाला मांडतो हे पुस्तकात लिहिता येत नाही, आणि म्हणून हे डिजिटल स्वरूपात जास्त परिणामकारक तुम्हाला ठरते. आणि म्हणून या दृष्टीने तुम्हाला तयारी करायची मित्रांनो. ॲप्रोच बिल्टअप करा. परीक्षेमध्ये प्रश्न झटपट समजला पाहिजे आणि झटपट त्या प्रश्नाला रिस्पॉन्स देता आला पाहिजे, यासाठी तुम्हाला प्रायर अगोदर तयारी करावी लागणार आहे. हा ॲप्रोच बिल्टअप करावा लागणार आहे. हेच मी ह्या कोर्समध्ये करतोय, ह्या PYQमध्ये करतोय. याच्यावर तुमची कमांड येऊ द्या. परीक्षेमध्ये तुम्हाला असा नवीन काही वाटणार नाही, हे माझंच सांगणं आहे. पुढचा प्रश्न बघायचा आता. विच वर्ड रिप्रेझेंट द फ्रेज एक्सेसिव्हली टॉकेटिव्ह. ज्याला आपण म्हणतो वाचाळ, बडबड्या, का एखादा व्यक्ती खूपच बडबड करतो. मग असा बडबड्या व्यक्तीला काय बोललं जातं? इथे तुम्हाला दिलेलं आहे टॅसिटन. टॅसिटन ज्याला आपण म्हणतो मित्रांनो मितभाषी, का जो व्यक्ती खूपच कमी बोलतो, कमी बोलणारा व्यक्ती असतो, ज्याला आपण म्हणतो इंट्रोव्हर्ट, का जो फक्त अंतर्मुखी आहे, जास्त न बोलणारा व्यक्ती, त्याला टॅसिटन बोललं जातं. इव्हॅसिव्ह नावाचा व्यक्ती आहे, ज्याला आपण म्हणतो वन होम वी कॅनॉट, आपण म्हणू की इनॲक्सेसिबल, थोडक्यात काय म्हणतो इनॲक्सेसिबल, ज्याच्यापर्यंत पोहोचलो, ज्याला कॅच करणं हे अशक्य असा इव्हॅसिव्ह. पुढे दिलेलं आहे रेटिसंट. रेटिसंट या शब्दाचा अर्थसुद्धा तुम्हाला दिलेला आहे इव्हॅसिव्हमध्येच आहे, का जो ज्याला क्षणभंगूर आहे, तो दीर्घकाळ टिकणारा नाही आहे अशा स्वरूपाचा. आणि एकच राहतो तुमचं उत्तर, ते म्हणजे लोकॅशियस. लोकॅशियस म्हणजेच मित्रांनो एक्सेसिव्हली टॉकेटिव्ह. बरोबर आहे की नाही? म्हणजे जर तुम्हाला एक्सेसिव्हली टॉकेटिव्हचं अर्थ दिलेलं आहे बघायचं. लोकॅसिव्ह त्याला आपण टॉकेटिव्ह म्हणतो. गॅरुलस हा शब्द इम्पॉर्टंट आहे. गॅरुलसमध्ये तो खूप बडबड करतो आणि त्याच्या बडबड करण्याला बऱ्याच वेळा अर्थ नसतो, असा अर्थहीन बडबड करणारा. वर्डी, व्हर्बस आणि कम्युनिकेटिव्ह, का जे खूप बडबड करणारे आहेत यांना बोललं जातं लोकॅशियस. म्हणजे उत्तर काय येतं तुमचं? पर्याय क्रमांक 4 येतं. पण हे बाकीचे शब्दसुद्धा इम्पॉर्टंट आहेत. त्यामुळे PYQची तयारी करत असताना मित्रांनो पर्यायामध्ये जे काही सिनॉनिम अँटोनिम दिलेले आहेत, तर हे जे शब्द आहेत यांचे पण सिनॉनिम, यांचे पण अँटोनिम जर माहिती असेल तर एका PYQमधील किमान 20-25 छान शब्दांची तयारी होऊन जाते. आणि सिनॉनिम अँटोनिमची तयारी करण्याचा हाच ॲप्रोच बेस्ट आहे. आता घेतलं पुस्तक आणि बसला सिनॉनिम अँटोनिमची लिस्ट रट्टे मारत त्याच्यावर पाठ करत, असं सिनॉनिम अँटोनिम आयुष्यात पाठ होत नाही, हे तुम्ही समजून घ्या. पहिली गोष्ट, जर तुम्ही सिनॉनिम आणि अँटोनिमचे, सिनॉनिमचे साधारणतः 150 PYQ, अँटोनिमचे 150 PYQ जर काढले, एका याच्यामध्ये 4 पर्याय दिलेले आहेत, ह्या 4 पर्यायांचे सुद्धा या पद्धतीने जर सिनॉनिम जर वेगवेगळे काढले, अँटोनिम जर वेगवेगळे काढले, तर किमान सिनॉनिम अँटोनिम ह्या एकाच टॉपिकची कमीत कमी 2500पेक्षा जास्त शब्दांची तयारी होते, का जे एक्झाम ओरिएंटेड आहेत. आणि ह्या एक्झामवर तुम्ही, एक्झाम ओरिएंटेड शब्दांवर 100% तुम्ही रिलाय राहू शकता. हे तुम्हाला करायचं आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे PYQच्या अँगलनं तुम्हाला क्रॉस रिडिंग जितकी जास्त वाढेल ना, तितकं एक्झाम उपयोगी डेटा तुमचा तयार होतो. हे एक्झामच्या दरम्यान तुम्हाला प्रचंड उपयोगी पडतं. याच्यावर तुमची कमांड येऊ द्या, हे तुम्हाला सांगायचं आहे. पुढे दिलेलं आहे सिलेक्ट द सेंटेन्स विथ द करेक्ट यूज ऑफ प्रेपोजिशन. काय विचारले? माय पेरेंट्स आर कन्सर्न इन माय हेल्थ, कन्सर्न ॲट, कन्सर्न फॉर आणि कन्सर्न टू. जनरली एखाद्याच्या तब्येतीविषयी खूप काळजीवाहू असणं, तर कन्सर्न हा जो शब्द आहे हा जनरली या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह म्हणून आलेला आहे. ठीक आहे. तर याच्यानंतर पुढे तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, आपल्याला प्रेपोजिशनचा वापर करायचा आहे. तर या ठिकाणी मग माय पॅरेंट्स हा झाला सब्जेक्ट, आर झालं तुमच्या वाक्यामध्ये लिंकिंगवर. माझे पॅरेंट्स कसे आहेत? खूप काळजीवाहू आहे. कशाविषयी? माझ्या हेल्थविषयी. तर हा कॉम्प्लिमेंट आलेला आहे. कन्सर्न हा शब्द कॉम्प्लिमेंट आहे, नोटीस करा. मग त्याच्यानंतर तुमच्या वाक्यामध्ये एक्झॅक्ट प्रेपोजिशन वापरायचं आहे. प्रेपोजिशन हा जो शब्द आहे हा फक्त क्रियापदाच्या नंतरच येतो असं नाही, नामाच्या नंतर सुद्धा येतो, तिथं फिक्स प्रेपोजिशन बनतं. ॲडजेक्टिव्हच्या नंतर येतो, तिथं सुद्धा फिक्स प्रेपोजिशन बनतं. आणि क्रियापदाच्या नंतर येऊन फिक्स प्रेपोजिशन किंवा फ्रेझल वर्बचं काम करतं. मग या ठिकाणी कन्सर्न इन अशी रचना नाही आहे, कन्सर्न ॲट अशी रचना नाही आहे. तर जनरली मित्रांनो कन्सर्न या ठिकाणी फॉर असा शब्द तुम्ही वापरू शकता. जसं दिलेला आहे
कन्सर्न म्हणजे खूप वरीड आहे, चिंतातूर आहे, काळजी करताय, हा ॲडजेक्टिव्ह म्हणून आलेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला दोन शब्द वापरता येतात, एक तर अबाउट वापरता येतो किंवा कमी प्रमाणामध्ये फॉर वापरता येतो. त्यामुळं ह्या दोनपैकी एक आपल्या पेपरमध्ये आलेला आहे कन्सर्न फॉर. त्यामुळे 63 नंबरचा प्रश्न आहे की ज्याचं उत्तर तुम्हाला 3 द्यायचं आहे. कन्सर्न टू होणार नाही. कन्सेप्ट क्लिअर करा. कन्सर्न म्हणजे एखाद्याच्या तब्येतीविषयी तुम्ही खूप वरीड आहात, चिंतातूर आहात, तर पुढे तुम्हाला कन्सर्न फॉर किंवा कन्सर्न अबाउट चालेल, बाकीचे नको. हे फिक्स प्रेपोजिशन आहे. प्रेपोजिशन या शब्दाच्या नंतर बदलणार नाही, याचं लक्षात. हे पाठच झालं पाहिजे. पुढे दिलेलं आहे आयडेंटिफाय द टाईप ऑफ फ्रेज, अंडरलाईन विचारलेले आहे. द अम्ब्रेला विथ अ ब्रोकन हँडल इज माइन. रेन अँड मार्टिन घ्या, पालॅन्सुरी घ्या, याच्यामध्ये हे वाक्य नेहमी आलेलीच असतात, म्हणजे आलेली आहे त्या पुस्तकामध्ये, तिथनं उचललेलं आहे. आणि हा प्रश्नसुद्धा रिपीट झालेला आहे, हे वाक्यसुद्धा रिपीट झालेले, लक्षात ठेवायचं. द अम्ब्रेला विथ अ ब्रोकन हँडल इज माइन. तर मित्रांनो, अम्ब्रेला हा शब्द नाऊन आहे, नामाविषयी अधिक माहिती दिलेली आहे. आणि पुढे क्रियापदे, क्रियापदाच्या आधी नोटीस करा, क्रियापदाच्या आधी ही नाऊन फ्रेज आलेली आहे. काय आलेली आहे? नाऊन फ्रेज. द अम्ब्रेला विथ ब्रोकन हँडल ही झाली तुमची नाऊन फ्रेज, कारण याच्यामध्ये क्रियापद आलेलं नाही आहे. दुसरी गोष्ट, नाऊन फ्रेजचा हेड वर्ड झाला तुमचा नाऊन अम्ब्रेला. तर मित्रांनो, नाऊन अम्ब्रेलाच्या अगोदर प्री मॉडिफायर झालेलं द हे आर्टिकल आहे, याला डिटर्मिनर म्हणतो. आणि नामाच्या नंतर पोस्ट मॉडिफायर एक आलेला आहे विथ अ ब्रोकन हँडल, ज्याला तुम्हाला अंडरलाईन केलेलं आहे. तर अंडरलाईन केलेली जी फ्रेज आहे ती काय आहे ती विचारलेली आहे. तर नोटीस करा, नाऊन फ्रेजमध्ये हेड वर्ड नाऊन असतो, तर नामाच्या विषयी अधिक माहिती देणारी जी फ्रेज नंतर आलेली आहे ते आयदर नाऊन क्लॉज ॲडजेक्टिव्ह क्लॉज किंवा ॲडजेक्टिव्ह फ्रेज असू शकते. त्यामुळे नामाची अधिक माहिती देणारी फ्रेज ही तुमची कुठली असली पाहिजे मित्रांनो? ॲडजेक्टिव्ह फ्रेज असली पाहिजे, हे लक्षात ठेवा. आणि जर यदा कदाचित द अम्ब्रेला विथ ब्रोकन हँडल याला जर अंडरलाईन जर केली असती तरी संपूर्ण नाऊन फ्रेज आली असती. पण फक्त विथ ब्रोकन हँडलला अंडरलाईन आलेली त्याला ॲडजेक्टिव्ह फ्रेज असं बोललं जातं. हा ॲप्रोच तुम्हाला कोणी शिकवणार नाही, लक्षात ठेवा. तुमच्या पेपरमध्ये इवन पुस्तकामध्ये सुद्धा फक्त विथ ब्रोकन हँडललाच अंडरलाईन करून दिलेले त्या अँगलने विचारलेले. पण एक स्टेप आपण पुढे जाऊया, उरलेल्या वाक्याला जर अंडरलाईन केलं तर त्याला सुद्धा काही बोललं जातं हे माहिती पाहिजे. आणि ह्या अनुषंगानं नाऊन फ्रेज, ॲडजेक्टिव्ह फ्रेज, वर्ड फ्रेज, ॲडवर्ब फ्रेज आणि प्रेपोजिशनल फ्रेज ह्या फ्रेजचे जे 5 प्रकार आहेत त्यांचे डिटेल्स काढायला सुरुवात करा. याला ॲप्रोच बोललं जातं. क्रॉस रीडिंग सुरू करा, कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे. उत्तर काय आलं तुमचं? ॲडजेक्टिव्ह फ्रेज आलेले. पुढे दिलेले आयडेंटिफाय द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. बघायचं, हिज पॅरेंट्स लव्ज हिम अ लॉट. आता पॅरेंट्स हा शब्द अनेक वचनी आहे, बरोबर आहे. जर नाऊन हा म्हणजे सब्जेक्ट जर अनेक वचनी असेल तर मित्रांनो क्रियापद सुद्धा कसं पाहिजे? अनेक वचनी पाहिजे. मग जे क्रियापद अनेक वचनी असेल त्याला यस यस कधीच जोडत नाही, कारण यस यस जोडलेलं क्रियापद हे साध्या वर्तमान काळामध्ये आणि नेहमी एक वचनी असतं. म्हणजे पहिलं वाक्य काय झालं मित्रांनो? चुकलं. आपल्याला कसं शोधायचं आहे? करेक्ट शोधायचं. म्हणजे ए उत्तरात चालेल का? चालणार नाही. त्यामुळे ए असणारे पर्याय पहिले रिमूव्ह करा. ही असणारे 2 पर्याय गेले. आता 2च उरले. या 2 पर्यायामध्ये कॉमन काय बघा, याच्यामध्ये सी दिलेला आहे आणि याच्यामध्ये सुद्धा सी दिलेला आहे. म्हणजे सी हा बरोबरच यायला पाहिजे, कारण चुकायला शक्यताच नाही. हे एलिमिनेशन आहे. वी ऑल गॉट व्हेरी वेट, बरोबरच आलेलं आहे. आता फक्त 2च राहिलेले आहे तुम्हाला, बी आणि डी. याच्यापैकी एक बरोबर आणि एक चुकीचं, तेवढं शोधायचे. बघा दुसरं वाक्य, हिज करेज हा झाला सब्जेक्ट, विनचा भूतकाळ ओन झाला, भूतकाळ झालेला आहे ओन, हिम ऑनर. तर कर्ता, क्रियापद, कर्म आणि पुढे तुम्हाला ॲडिशनल पार्ट जोडून दिलेला आहे, तो मे बी कॉम्प्लिमेंट असेल. तर या ठिकाणी तुमचं वाक्य ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे. त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी बीला बरोबर द्यायला हरकत नाही. बी बरोबरच आहे. बी याच्यात असल्यामुळे पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. मग या ठिकाणी नोटीस करा, आपलं उत्तर हा एकच राहिलेलं आहे. तर डी कसा चुकला ते चेक करा. आता बघायचं, दे आर बीन वॉच्ड बाय द कॉप्स. बायनं करता जोडलेलं आहे म्हणजे पॅसिव्हची रचना झालेली आहे. तर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये मित्रांनो एम इज आर जर तुमच्या वाक्यामध्ये येतो त्याच्यानंतर डायरेक्टली V3 वापरलं जातं.
मग वॉचला जर मी V3 केलं तर बीनची गरज नव्हती. मग जर याची बीन जर ठेवायचं असेल तर एमइजार काढून या ठिकाणी हॅव किंवा हॅज वापरा. मग दे हॅव वापरलं तर योग्य राहील. दे हॅव बीन वॉच्ड बाय द कॉप्स ही रचना बरोबर पाहिजे. म्हणजे इथं पॅसिव्हची रचना चुकल्यामुळे डी चुकलेला आहे. येतं का लक्षात? म्हणजे डी चुकल्यामुळे बघा हा पर्याय पण जातो आहे आणि बाकीच्या गोष्टी तुमच्या क्लिअर होत आहेत. म्हणजे ह्या पद्धतीनं काय करायचं आहे आपल्याला छोट्या छोट्या बाबी चेक करायच्या. म्हणजे तुमचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2. एलिमिनेशन आणि बेसिक माहितीच रिक्वायर्ड आहे. खूप ॲडव्हान्स नॉलेज पाहिजे अशातला भाग नाही. कारण बेसिक माहितीला जर ॲप्रोच जोडला तर एलिमिनेशन होतं हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि ह्या पद्धतीनं मॅक्सिमम क्वेश्चनमध्ये ॲक्युरसी आली पाहिजे हे समजून घ्या. जेव्हा तुम्ही 2500 प्रश्न बॅक या पद्धतीनं जाताना तर असं वाटतं की आता काहीच राहिलेलं नाही आहे. इतका कॉन्फिडन्स खचाखच तुमच्यामध्ये भरला जाईल. हे आपल्याकडं माझ्याकडनं तुम्हाला शिकायला मिळणार आहे. हे तुम्ही समजून घ्या. हे जास्त इम्पॉर्टंट आहे. पुढे काय दिलेलं आहे? पॅराग्राफ आलेले आहेत. आता पॅराग्राफचं या ठिकाणी आपण स्किप करतो आहे. पॅराग्राफवर मी सेपरेट लेक्चर घेणार आहे. त्याचा अप्रोच बी सांगणार आहे. तर मग इथे ऑब्जेक्टिव्ह पेपर आहे त्यामुळे याला आपण स्किप करूया. डायरेक्टली 71च्या नंबरच्या प्रश्नावर बघा. सिलेक्ट द करेक्ट वर्ड विचारलेले आहे. वन हू टॉक्स टू मच विथ लिटल सेन्स. मगाशीच प्रश्न येऊन गेलेला आहे. गॅरुलस आला होता, लोकॅशियस आला होता, बरोबर आहे की नाही? तसाच दिलेला आहे. वन हू टॉक्स टू मच का जो खूप बोलतो पण त्याच्या बोलण्याला काही फारसा सेन्स नाही आहे. म्हणजे नॉनसेन्स टॉक ज्याला बोललं जातं. म्हणजे नॉनसेन्स टॉक आहे ते कसं असतं त्या ठिकाणी दिलेलं पाहायचं. इथं शब्द दिलेला आहे गॅरुलस. मग इथं गॅरुलस बघायचं. गॅरुलसचा अर्थ काय दिलेला आहे तुम्हाला पाहायचं. लायकिंग टू बी विथ अदर पीपल, सोशिएबल ज्याला बोललं जातं. तर सॉरी हे ग्रेगॅरियस झालेलं आहे. तर गॅरुलियस म्हणजेच लोकॅशियस होते मित्रांनो. तुम्हाला मूळ शब्द दिलेला बघायचं. गॅरुलस म्हणजेच लोकॅशियस का जो खूप बडबड करतो. वाचाळ वीर ज्याला बोललं जातं. वाचाळ अधिक बडबड करणार. त्यामुळे उत्तर तुमचं गॅरुलसच आलं पाहिजे. त्यामुळे 71चं उत्तर काय येतं? गॅरुलस. कदाचित दुसरा शब्द पण चालू शकला असता LUQUACIOUS पण हा दिलेला नाही आहे. हरकत नाही आहे. सिनॉनिम माहिती असू द्या तुम्हाला. उत्तर निघलं. मग तुमचा गॉर्मांड हा शब्द माहिती पाहिजे. खूप इम्पॉर्टंट आहे. इथे पर्यायात आला आहे. उद्या एखाद्या पेपरमध्ये प्रश्नामध्ये येऊ शकतं. मग तुम्हाला याचा ॲप्रोच क्लिअर करायचा. गॉर्मांड म्हणजेच काय या ठिकाणी दिलेलं पाहायचं. गॉर्मांड इट मीन्स अ पर्सन हू एन्जॉयज इटिंग लार्ज अमाऊंट ऑफ फूड. जो खूप मोठ्या प्रमाणात जास्त अन्न खातो आणि त्याला जास्त अन्न खायला खूप आवडतं, एन्जॉय करतो, त्या व्यक्तीला काय बोललं जातं मित्रांनो? गॉर्मांड. म्हणजे त्याला खादाड व्यक्ती बोललं जातं. तर हा उत्तरात नाही परंतु शब्द महत्त्वाचा आहे. भविष्याच्या दृष्टीनं पाठ करून ठेवा. ग्रेगॅरियस ज्याला आपण दिलदार व्यक्ती म्हणतो. समाजामध्ये लोकांमध्ये मिसळणारा, लोकांचा विचार करणारा व्यक्ती. त्यामुळे हा पण उत्तरात येणार नाही. त्यामुळे एकच उत्तर येतं तुमचं गॅरुलस. हे आपण ऑलरेडी पाहिलं होतं. रिपीट झालेलं आहे. याच्या अगोदर पण आलेले, पुढं सुद्धा येऊ शकतं. सगळ्या दृष्टीनं आपण विचार करायचा. म्हणजे PYQ म्हणजे फक्त PYQच नाही पाहिजे. PYQ मधून अप्रोच आणि PYQ मधून पॉसिबिलिटीचा विचार करा. हे इथून मागं आलं पण पॉसिबिलिटी काय आहे. जर एक सिनॉनिम जर पाहिला तर त्याच्याशी पॅरलल अजून कोणते सिनॉनिम आहे का ते पुढे येऊ शकतात याच्यावर विचार करा. याला PYQ ॲनालिसिस बोललं जातं. फक्त शब्दाला शब्द माहिती सांगणं म्हणजे PYQ नाही. याच्यामधून ॲप्रोच आणि ह्या बाकीच्या जे काही क्रॉस इन्फॉर्मेशन आहे ही शेअर झाली पाहिजे. याचा परीक्षेच्या दृष्टीनं उपयोग होणार आहे. कारण बऱ्याच वेळा ॲज इट इज प्रश्न कॉपी होत नाही. होतात परंतु कदाचित तेवढ्यावर आपल्याला काम भागणार नाही आहे. म्हणून नवीन माहिती, नवीन ॲप्रोच असणं म्हणजे PYQ ॲनालिसिस. हे यातून तुम्ही समजून घ्या. पुढचं दिलेलं आहे. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन टू कम्प्लीट द सेंटेन्स बघायचं. ऑनेस्ट ब्युरोक्रॅट्स हेट टू बी डॉट डॉट बाय देअर बॉसेस. आपण याला वेगवेगळ्या अँगलनी पण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. पाहायचं इथं बी आलेलं आहे. मग बीच्या नंतर बऱ्याच वेळा आपण V3 वापरतो आणि पुढे बी बाय द वे बायनं तुम्हाला सब्जेक्ट जोडलेला आहे. म्हणजे हे वाक्य पॅसिव्हचं झालेलं आहे. कसं झालेलं आहे? पॅसिव्हचं. तर मग निश्चित बीच्या नंतर V3 वापरायला पाहिजे. मग या ठिकाणी प्रेशर तर येणार नाही. हा V1 होतो आहे. प्रेशराइज्ड होऊ शकतं. हेट टू बी प्रेशराइज बाय देअर डॉट डॉट बॉसेस. आता चेक करा. इथं दे, देम, देअर हा पॉझिटिव्ह केस आलेला आहे आणि पुढे दिलेला बॉसेस हा शब्द नाऊन आहे. नामाच्या अगोदर पॉलिटिकली हा ॲडव्हर्ब होतो. LY जोडला तर पॉलिटिकली.
नामाच्या अगोदर ॲडव्हर्ब येतो का नामाची माहिती देणारा? नाही. त्यामुळे ॲडव्हर्ब येणार नाही आहे. नामाची माहिती शब्द देणारा नाऊनच येणार आहे का रे? पॉलिटिक्स हा पण येणार नाही आहे. एकच राहतो तुमचा पॉलिटिकल हा शब्द ॲडजेक्टिव्हमध्ये बनतो. त्यामुळे नामाच्या अगोदर ॲडजेक्टिव्ह हा ॲडजेक्टिव्हमध्ये माहिती देतो पॉलिटिकल. म्हणजे वाक्य काय बनतं मित्रांनो? ऑनेस्ट ब्युरोक्रॅट्स हेट टू बी प्रेशराइज्ड बाय देअर पॉलिटिकल बॉसेस. हे उत्तर तुमचं अपेक्षित आहे. त्यामुळे आपण वेगळ्या अँगलनी जरी उत्तर काढलं तरीही याचं निघतंय. कंटेंटच्या आधारे उत्तर निघते. पर्याय क्रमांक 2. पुढचं दिलेलं आहे आयडेंटिफाय द करेक्ट सफिक्स. तर मित्रांनो जो रूट वर्ड असतो त्या रूट वर्डच्या आधी जे जोडलं जातं त्याला प्रेफिक्स बोललं जातं आणि जे नंतर जोडलं जातं शेवटी जोडलं जातं त्याला सफिक्स बोललं जातं. त्याच्यामध्ये डबल एफ आहे आणि प्रेफिक्समध्ये सिंगल एफ आहे. तर नंतर जोडलेले शब्द काय दिलेले आहे? प्रिफरन्स. याच्यामध्ये ENCE हा तुमचा सफिक्स आहे आणि प्रिफर PREFER हा प्रिफर हा शब्द रूट वर्ड आहे आणि ENC हा तुमचा सफिक्स आहे. उत्तर येतं पर्याय क्रमांक 3. पुढचं बघायचं डॉट डॉट द यंग अँड डॉट डॉट द ओल्ड बोथ पार्टिसिपेट इन द रॅली. बोथ म्हणजे दोन. बोथ म्हणजे दोन गट असू शकतात किंवा दोन व्यक्ती पण असू शकतात. ज्या अर्थी फक्त ॲडजेक्टिव्ह दिलेलं आहे यंग आणि ओल्ड याचा अर्थ असा होतो का फक्त ॲडजेक्टिव्हच्या अगोदर आर्टिकल कधीच येत नाही. हे लक्षात ठेवा. ॲडजेक्टिव्हच्या अगोदर आर्टिकल तेव्हाच येतं जेव्हा ॲडजेक्टिव्हच्या नंतर दुसरं नाऊन असतं. त्यामुळे इथं ए आणि एनचा संबंध येत नाही. पण आपल्याकडं ॲडजेक्टिव्हमध्ये एक फ्रेज आहे ती अशी आहे बघायचं मित्रांनो द प्लस ॲडजेक्टिव्ह. म्हणजे इथं काय तयार होतं? एक विशिष्ट सोशल ग्रुप तयार होतो. काय तयार होतं? सोशल ग्रुप. विशिष्ट लोकांचा एक गट तयार होतो. मग तेव्हा हे जे ॲडजेक्टिव्ह आहे हे नामाचं कार्य करतं. कशाचं काम करतं? नामाचं. इथे अर्थ काय होतो मित्रांनो? मग द यंग. द यंग म्हणजे ऑल यंग पीपल, ऑल यंगस्टर्स. आणि द ओल्ड इट मीन्स ऑल दी ओल्ड पीपल. सगळे तरुण, सगळे वयोवृद्ध व्यक्ती. असा एक गट तयार झालेला आहे तरुणांचा आणि वृद्धांचा. असे दोन गट तयार झालेले आणि दोन्ही पण काय झालेले? रॅलीमध्ये पार्टिसिपेट झालेले आहेत. त्यामुळे द यंग म्हणजे सोशल ग्रुप झालेले ऑल द यंग पीपल आणि द ओल्ड म्हणजे ऑल द ओल्ड पीपल. ठीक आहे. त्यामुळे द हे दोन्ही ठिकाणी पाहिजे होतं. पर्याय क्रमांक 2 मध्ये तुमचं 74चं उत्तर कन्फर्म निघतं. हे समजून घेत चला. पुढचं तुम्हाला या ठिकाणी काय दिलेलं आहे? अपोजिट विचारलेले बघायचं. आता इथं तुम्हाला दिलेला शब्द पहिला दिलेला आहे फिकल. फिकल म्हणजे अ पर्सन हू कॉन्स्टंटली चेंजिंग वन्स ओपिनियन, हिज ओपिनियन. एक व्यक्ती का जो त्याचे सतत मतं बदलत राहतो, त्याच्या मतावर तो ठाम नाही आहे. आपल्याला काय विचारले? अपोजिट म्हणजे तुमचं उत्तर काय दे? तुमचं ते कॉन्स्टंट म्हणजे एखादा व्यक्ती त्याच्या मतावर पूर्णपणे ठाम आहे याला आपण म्हणतो कॉन्स्टंट. त्यामुळे ए साठी तुमचं काय येतं? 3 येतं. बघा मित्रांनो हा 4 चालेल का? नाही, पर्याय इथंच गेला. ए साठी 3 इदे, ए साठी 3 इदे, ए साठी 3 इदे. अजून उत्तर नाही निघलं. पुढे चला. पुढे दिलेलं बघायचं फ्रिगल. बघा फ्रिगल ज्याला आपण म्हणतो कंजूस. मग पैसे असेल त्याचा खूप काटकसरीनं वापर करणारा व्यक्ती कंजूस ज्याला आपण म्हणतो फ्रिगल. मग जो अशा रीतीनं फ्रिगल आहे मग कंजूस आहे, मग त्याचा अपोजिट तुमचं काय होतं मित्रांनो? एक्स्ट्रावॅगंट म्हणजे उधळ्या. म्हणजे इथं समोरासमोर जोडी दिलेली. त्यामुळे 75 नीट चेक करायचं तुम्हाला. फ्रिगल म्हणजे कंजूस आणि एक्स्ट्रावॅगंट म्हणजे उधळ्या. का जो पैशाचा असा वापर उधळायचं काम करतो. इतका उधळत नाही आहे परंतु एकदा खिशा एकदा गरम झाला पैशाने का कधी खर्च होईल याचं त्याला टेन्शन जास्त असतं. पैसे खर्च कुठे करायचं आणि कसे करायचं याचं टेन्शन तो घेतो. याला आपण उधळ्या व्यक्ती म्हणतो. तर हे उत्तरात येतं. म्हणजे बी साठी 2 इदे आहे. बी साठी 2 इदे आहे का रे? नाही. म्हणजे तुमचा पर्याय क्रमांक 2 गेला. एक उडाला होता आता दुसरा उडाला. इथं बी साठी 2 दिलेले. आता इथपर्यंत जोड्या सुरू झालेले. 50-50वर आलो. पुढे बघायचं आता लॉयल. लॉयल म्हणजे निष्ठावान. एखादा व्यक्ती एखादी संस्था याची पूर्णपणे आत्मीयतेने आणि निष्ठेनं त्याच्याशी राहणारा व्यक्ती ज्याला निष्ठावान म्हणतो. तर निश्चित त्याचा उत्तर निघते पुढचं ट्रॅचरस. ट्रॅचरस म्हणजे थोडक्यात आपण म्हणतो की त्याच्या मनामध्ये इतरांविषयी चांगला भाव नाही आहे. निष्ठा तर नाहीच आहे पण दुसऱ्याचा नेहमी वाईट विचार करणारा व्यक्ती ट्रॅचरस. ठीक आहे. मग इथं तो आपण म्हणतो जनरली 4 उत्तर येते. ते इथं त्याचा फेरोशियस निघणार नाही म्हणून पर्याय क्रमांक 4 गेला. उत्तर इथे पर्याय क्रमांक 3 आणि एकच राहिलं तुमचा जेंटल ज्याला आपण म्हणतो सभ्य.
ठीक आहे. याला अपोजिट होतो तुमचा फेरोशियस, थोडा घातक स्वरूपाचा व्यक्ती, असभ्य, अमानवी वर्तन असणारा. ठीक आहे. म्हणजे तुमचं उत्तर निघतं मित्रांनो पर्याय क्रमांक 3. हे सगळे शब्द कुठे ना कुठे वनवर्डमध्ये कुठे ना कुठे सिनॉनिम अँटोनिममध्ये येऊन गेलेलेच आहे, रिपीट झालेले हे सगळे शब्द. त्यामुळे यांना या पद्धतीने शिकायचं. आता PYQचा अभ्यास या अँगलनी करायचा का ह्या PYQचा अप्रोच, ह्या PYQमध्ये आलेली उदाहरणं, ह्या PYQमध्ये आलेले नियम आणि ह्या PYQमध्ये आलेले व्होकॅब्युलरी येणाऱ्या पुढच्या पेपरला त्याचा फायदा व्हायला पाहिजे. या पेपरमधल्या प्रश्नांचा अप्रोच पुढच्या प्रश्नांच्या अप्रोचला मिळला पाहिजे. हे याच्या दृष्टीनं तुम्हाला PYQ शिकायचे, हे तर लक्षात